नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिक्षण व अभ्यास कसा करावा या संदर्भात साधारण बेसिक टिप्स देणार आहे. आता सध्या शिक्षण आणि अभ्यास कसा करावा याबद्दल खूप गोंधळ समाजामध्ये चाललेला आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या लाईनला टाकावं, त्याच्यानंतर पुढच्या लाईन्सविषयी काही माहिती नसताना कुठेही टाकलं जातं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या संबंधात अभ्यास कसा करायचा किंवा काय या संबंधी प्रचंड प्रमाणावरती पालकांमध्ये आणि मुलांमध्ये खूप गोंधळ सध्या चालू आहे. तर आता याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर हा गोंधळ खरं म्हणजे नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीची जी सुरुवात जी आहे ती पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समोरासमोर बसून या गोष्टी ठरवल्या पाहिजेत की आपल्याला म्हणजे त्या मुलाला काय शिकायचं आहे किंवा पुढं जाऊन त्या कुठल्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट आहे किंवा त्याला पैसे मिळू शकतील किंवा त्याचं आयुष्य चांगल्यापैकी सुकर होऊ शकेल. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या शिक्षणावर अवलंबून असतात. पण शिक्षणाचा जर पाया चुकला किंवा पाथच चुकला तर तो सगळं पुढं गोंधळ होतो. आता माझ्या इथं बरेच लोक येतात की काका मला शिक्षण झाले एका याच्यामध्ये आणि उद्योग कुठेतरी दुसराच करत असतो, तर मग अशा शिक्षणाचा काही उपयोग होत नाही आणि मग ते दुसरं जे करत असतो त्यासाठी परत त्याला काही शिक्षण घ्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये परत त्याचा आयुष्याचा वेळ जात असतो. तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आता विचार करता शिक्षणाचे टप्पे असतात किंवा 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 11वी ते ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन नंतरचं जस्ट मास्टर डिग्री असे 5-7 जे टप्पे आहेत त्या टप्प्यावरनं शिक्षण चालू असतं. आता 1ली ते 4थीमध्ये तर काय नसतं, ते त्यांना फक्त पालक जे सांगत असतात त्याप्रमाणे करत असतात. 5वी ते 7वीमध्येही पालक सांगत असतात ते मुलं करत असतात. पण 8वीनंतर मात्र मुलांनी स्वतः खरं म्हणजे विचार करून निर्णय घ्यायला खूप आवश्यक आहे. म्हणजे की 8वी हा सर्वाचा बेस असतो. त्याच्यानंतर 8वी, 9वी, 10वी आपण एकदा गेलो की त्याला 10वीच्या नंतर आपल्याला ॲक्च्युअल स्ट्रीममध्ये काम करायचं असतं पुढं जाऊन. म्हणजे पुढं 11वी ते ग्रॅज्युएशन हे जे आपलं शिक्षण असतं हे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये कॉलेजमध्ये जाऊन किंवा असं जाऊन करायचं असतं. आणि ते काही ठिकाणी प्रॅक्टिकल शिक्षणसुद्धा आता बऱ्याच ठिकाणी हे केलेलं आहे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की त्याला 10वीनंतर काय घ्यायचं आहे हे त्यांनी स्वतःनी बेसिक्स त्याची क्लिअर करणं आवश्यक आहे. आणि ते बेसिक्स क्लिअर करण्यासाठी पालकांनी त्याला महत्त्वाचा सल्ला किंवा महत्त्वाचं गाईडलाईन महत्त्वाच्या आणि योग्य वेळेतच देणं आवश्यक आहे. काही वेळेला मग तो 8वीलाच त्याला जर काही गोष्टी सांगितल्या गेल्या तर तो त्याच्यावर विचार करू लागतो की बाबा मला कुठल्या बाजूला जायचं आहे. मग त्याचा काय आहे बाबा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याची बेसिक काय गोष्ट आहे की त्याला काय आवडतं की त्याच्यामध्ये तो शिक्षण घेऊ शकेल आणि त्याच्यामध्ये तो मास्टरी मिळवू शकेल. तर हे गोष्ट पालकांनी थोडंसं ऑब्झर्व करून आणि मुलांनी पण स्वतःनी त्याचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे सर्वात महत्त्वाची टीप आहे की मुलांनी स्वतःहून थोडासा विचार करायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. कारण ॲक्च्युली पालक तुम्हाला शिकवून पुढे निघून जातात, पण ॲक्च्युली तुम्हाला काम शिक्षणाशी रिलेटेड जर काम जर नाही मिळालं तुम्हाला तर तुमची खूप प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. म्हणजे आपले जे विद्यार्थी असतात त्यांची. तर विद्यार्थ्यांनी ही बेसिक गोष्ट तरी बालकांना सांगायला पाहिजे की बाबा किंवा आई मला ही गोष्ट आवडते आणि या गोष्टीमध्ये मला पुढं जायचं आहे, इच्छा आहे, तर मला चांगल्यापैकी मला त्याच्यामध्ये गती मिळू शकेल. पण हीच जर गोष्ट त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना समजलीच नाही की बाबा याला कुठं टाकायचं आहे किंवा त्याला स्वतःलाच कळलं नाही की बाबा मला कुठं जायचं आहे, तर खूप अवघड होतं आणि मग शिक्षण कुठंतरी घेतलं जातं, उद्योग काहीतरी दुसराच केला जातो, अशा बऱ्याच गोष्टी तिथं दिसून येतात आणि खूप गोंधळ उडतो. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता हे टप्पे मी तुम्हाला सांगितले. आता दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे काही विषय त्यांनी ठेवलेले असतात शिक्षणाच्या याच्यामध्ये, तर तुमचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी हे विषय सगळे ठेवलेले असतात. किंवा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, रेग्युलर शास्त्र, गणित या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व व्यवहाराशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. तर आपल्याला ह्याच्यातनं काय मिळवायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे विद्यार्थ्यांनी महसूस करणं आवश्यक आहे.
म्हणजे फक्त आपलं दरवर्षी पास व्हायचं आणि पुढं सरकायचं. त्या पुस्तकात काय वाचलेलं आहे त्यांना नंतर काही लक्षात येत नाही किंवा काही बेसिक गोष्टी त्यांना काहीच कळत नाहीत. अशा शिक्षणाचा काही उपयोग नाही. त्यामुळे सुरुवातीला ही दुसरी महत्त्वाची टीप आहे की त्यांनी जे काही ते शिक्षण घेत आहेत त्याचा त्यांना आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांना डोक्यात राहायला पाहिजे आणि ते त्यांना कळलं पाहिजे. आयुष्याच्या शेवटापर्यंत कळलं पाहिजे तर ते खरं शिक्षण आहे. नुसतं आपलं हे मारायचं आणि पाठ करायचे आणि पेपरात लिहायचे आणि सोडून द्यायचं नंतर काहीच त्याचा उपयोग नाही. आता 7वीमध्ये भौतिकशास्त्रात जे शिकलेलं आहे त्याचं तर त्यांना 11वीला विचारता कोणाला काही माहितीच नसतं. ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे इट इज नॉट अ प्रॅक्टिकल नॉलेज की आपण जे केलं मग कशाकरता केलं, फोल झालं ना सगळ्या गोष्ट. तर आणि ते आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, सर्व. आता भूगोलाची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांची माहिती दिली असते ही आपल्याला आवश्यक आहे की ज्याच्याकडनं आता तुम्हाला समजा 10वीतल्या यायला की बाबा राज्य किती आहेत माहीत नाही. राज्य किती असतात, राज्य म्हणजे काय हेच माहिती नसतं. हे चुकीच्या कन्सेप्शन आहेत. म्हणजे हे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याला आपल्याला प्रॅक्टिकली कसा यूज करता येईल आपल्या शिक्षणाचा, याचा विचार खूप महत्त्वाचा आहे. ही तिसरी महत्त्वाची टीप आहे की प्रॅक्टिकली त्याचा मला कसा करता येईल. बाबा ग्रॅज्युएशन बाहेर आल्यानंतर मी कसा त्याचा विचार करू शकेन, त्याचं मी ॲक्च्युअल्समध्ये कसं आणू शकेन. तर ह्याचा विचार 10वीपासून 8वीपासून विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना पालकांनी मदत केली पाहिजे. नुसते क्लासेस लावून दिले, क्लासला जाऊन आलो, संपलं काम माझं. क्लासेसमध्ये जे शाळेत शिकवतात तेच क्लासेसमध्ये शिकवलं जाते. शाळेत ते फिया भरल्या जातात, क्लासेसमध्ये पण फिया भरल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना मार्क मिळतात का, तो पास होतो आहे. या शिक्षण पद्धतीला काय अर्थ नाही. आणि हे सगळं आपणच बघायला पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनीच विचार करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये की बाबा आपल्याला काय. आणि याचा जो कणकण शिकतो आहे, जे आपण मिनटं वाया घालवतो आहे किंवा जे शिक्षणासाठी, त्याचा प्रॅक्टिकली आपल्याला विचार करणं खूप आवश्यक आहे. त्याचा मला आयुष्यात उपयोग होणार आहे की नाही पुढं. आणि मी तसंच ते शिक्षण मला घ्यायचं आहे की मी जे आत्ता वाचेन किंवा जे करते आयुष्याच्या शेवटापर्यंत मला उपयोगी पडलं पाहिजे. ही जर धारणा का विद्यार्थ्यांमध्ये आली तर याचा खूप उपयोग विद्यार्थ्यांना येऊ शकतो. आणि पालकांनाही सारखं अभ्यास कर, तुला क्लास लावतो, अभ्यास कर असं म्हणण्याची गरज नाही. त्याला जी बेसिक कन्सेप्ट कळली की याच्यामुळे आपल्याला आपल्या पुढचं जो काय आयुष्य आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकली याचं नॉलेज आपल्याला मिळणार आहे. तर हे जर त्याच्या डोक्यात एकदा बसलं की तो ॲटोमॅटिक त्याला सांगायची गरज नाही की अभ्यास कर, तो ॲटोमॅटिक स्वतः करतो आणि पुढं सरकत जातो. तर ही कन्सेप्शन खूप महत्त्वाचं आहे. ही टिप जी आहे, या 2-3 ज्या टिप्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये शिक्षण पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांगीण त्यांनी शिक्षण पद्धती तयार केलेली असते की एका विद्यार्थ्यासाठी नाही आहे शिक्षण पद्धती. त्यामुळे त्यांना सर्वांगीण सगळ्या देशाचा विचार करून ती पद्धती तयार केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्यातनंच सरकायचं आहे पुढं. त्याच्यामुळे आपल्याला मग असंच का केलं तसंच का केलं म्हणून आपल्याला सांगून चालणार नाही. आपल्याला त्याच्यातनं पुढं सरकायचं. मग त्यासाठी सर्वांगीण विकास आपलं स्वतःचा झाला तर फारच उत्तम होऊ शकतं. जर असं का सगळ्यांनी विचार केला, विद्यार्थ्यांनी विचार केला तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला त्या अंगीकारता येऊ शकतात. आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता याच्यावर तुम्हाला जर काही कमेंट्स असतील तर पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी याच्यावर कमेंट्स करावी की बाबा काका तुम्ही जो गोष्ट सांगितली ते खरंच विचार करण्यासाठी की किंवा का बाबा नाही हे आम्हाला कळत नाही काय सांगितलं तर मग मला सांगा. हे जर तुम्ही कमेंट्समधनं मला सांगितलं तर मला ते काही वेगळ्या गोष्टी करायला उपयोगी पडतं. धन्यवाद.